महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सरकारी भरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। सामान्य प्रशासन विभागांतर्गत होत असलेल्या कोणत्याही पदाच्या भरतीमध्ये पदाचं वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधीची सवलत असलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा करता येणार नाही, त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना याचा फायदा होऊ शकतो। हा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। एखाद्या ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जर ओपन जे काही खुला वर्ग असतो तिथं जर अर्ज द्यायचा असेल, नाही तर फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म भरता येणार नाही, असाच काहीतरी अर्थ निघतो असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर काय निर्णय घेतला हे आपल्याला बघावं लागेल, पण मला असं वाटतं की जी काही पूर्वीपासूनची प्रथा होती ती जर सर्व लोकांना मान्य असेल तर ते बदलायचं कारण काय। गेल्या वेळेस सुद्धा आपण जर बघितलं असेल तर जेव्हा इलेक्शन घेण्यात आलं होतं, आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा एक रोटेशन असतं, ते डिस्टर्ब करून परत रिसेट करण्यात आलं, त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना अडचण आली। त्यामुळे अशा गोष्टी का केल्या जातात याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल।